महानगरपालिका स्थायी समिती चेअरमन पदाची निवड मार्च महिन्यात होणार असून त्यासाठी मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे। महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता निवडीनंतर आता महापालिकेला स्थायी समिती चेअरमन पदाचे वेध लागले आहेत। पुढील महिन्यात ही निवड होणार असून नवनियुक्त समिती सदस्यांपैकी कुणाकडे ही जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली होती। एकूण 16 सदस्यांना निवडण्यात आलं असून भारतीय जनता पक्षाचे 14 तर MIM आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे। सत्ताधारी भाजपच्या 14 जणांपैकी एकाला चेअरमन पदाची संधी मिळणार आहे। अविनाश पाटील, सतीश शिरसिल्ला, रंजिता चाकोते, गणेश वानकर, भारत सिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले अशी या 14 सदस्यांची नावे आहेत। यापैकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे। सोलापुरात भाजपचे 3 आमदार आहेत। 3 विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत। महापालिकेचे पदाधिकारी निवडताना या 3ही मतदारसंघांचा विचार केला जाऊ शकतो। समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असा आग्रह धरला जात आहे। महापौर विनायक कोंड्याल हे शहर मध्य म्हणजेच आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघातून नगरसेवक झाले आहेत। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या सोलापूर दक्षिण मतदारसंघातील प्रभागातून निवडून आल्या असून त्या आमदार सुभाष देशमुख गटाच्या आहेत। सभागृह नेते नरेंद्र काळे हे देखील सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 24 मधून निवडून आले आहेत। त्यांची सभागृह नेता पदावर झालेली निवड पालकमंत्र्यांनी केली आहे। त्यामुळं आता स्थायी समितीचं चेअरमन पद शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकाला मिळणार असं सांगितलं जातं। गेल्यावेळी भाजपच्या 2 आमदारांनी सत्तेची वाटणी करून घेताना पहिल्या वर्षी महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती चेअरमन अशी 3 महत्त्वाची पदं शहर उत्तरनं पटकावली होती। तेव्हा सोलापूर दक्षिणचे 16 आणि शहर उत्तरचे 33 सदस्य सभागृहात होते। संख्याबळ जास्त असल्यानं सत्तेचा मोठा वाटा शहर उत्तरला मिळाला होता। यावेळी सर्वाधिक सदस्य शहर मध्यचे आहेत। आमदार देवेंद्र कोठे यांनी निवडून आणलेल्या नगरसेवकांची संख्या इतर 2 आमदारांपेक्षा जास्त आहे। त्यामुळं गेल्यावेळी सत्तेचं वाटप करताना जो निकष लावण्यात आला होता तोच यावेळी लावण्यात आला तर स्थायी समितीचं चेअरमन पद कदाचित शहर मध्यकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाचे नगरसेवक सभागृहात आहेत। संख्येनं ते कमी असले तरी भाजपनं त्यांना पक्षात घेऊन निवडून आणला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दिलीप माने यांची मैत्री सर्वश्रुत आहे। पूर्वी दोघेही काँग्रेस पक्षात होते। गोरे यांनीच माने यांना भाजपमध्ये आणलं। मध्यंतरी आयारामांविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले होते की आता भाजपमध्ये आतला आणि बाहेरचा असा कोणताही भेद नाही। सर्वजण कमळाच्या चिन्हावर निवडून आले आहेत। यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते। गणेश वानकर, जयकुमार माने यांचा त्यांनी जर स्थायीच्या चेअरमन पदासाठी विचार केला तर कुणाला आश्चर्य वाटू नये। स्थायी चेअरमन निवडताना सोशल इंजिनिअरिंगचा विचार केला तर लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी OBCंना 2 पदं दिली असून मराठा समाजाला 1 पद मिळालं आहे। शहर उत्तरला अद्याप एकही पद देण्यात आलेलं नाही। त्यामुळं राजकुमार पाटील, अमर पुदाले, बिज्जू प्रधाने, गणेश वानकर यांची नावे पुढे येऊ शकतात। लिंगायत समाजाचा विचार झाला तर रंजिता चाकोते, अविनाश पाटील यांचा विचार होऊ शकतो। बाहेरच्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला पद देण्यात येऊ नये असा भाजपमध्ये एक मतप्रवाह असला तरी तो निकष गैरलागू वाटतो। कारण महापौर विनायक कोंड्याल हे शिवसेनेतून अलीकडेच भाजपमध्ये आले आहेत। हा निकष बाजूला ठेवला गेला तर रंजिता चाकोते यांच्याप्रमाणेच गणेश वानकर आणि जयकुमार माने यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो। गेल्यावेळी गणेश वानकर यांच्यापर्यंत चेअरमन पद चालून आलं होतं, तेव्हा ते शिवसेनेत होते। विषय न्यायालयात गेल्यानं ते वंचित राहिले।
स्थायी समिती चेअरमनपदाची निवडणूक घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत. निवडणुकीची तारीख तेच देतात, निवडणूक अधिकारीही तेच नेमतात. याबाबतीत महापालिका प्रस्ताव पाठवते. तसा प्रस्ताव आयुक्तांशी चर्चा करून नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तारीख मिळेल असा अंदाज आहे, कारण 31 मार्चपर्यंत महापालिकेचं बजेट मंजूर करणं आवश्यक आहे.